अमरावतीचा युवक पाकिस्तान मधील संघटनेच्या संपर्कात। एनआयएच्या टीमने अमरावतीमधून एका युवकाला घेतले ताब्यात। अमरावती शहरातील छायानगर मधून युवकाला रात्री उशिरा घेतले ताब्यात। एनआयएच्या टीमने अमरावती शहरात 17 ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे। अमरावती शहरातील एका युवकाला सुद्धा रात्री ताब्यात घेतले असून हा युवक 35 वर्षांचा आहे। राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये त्या युवकाची चौकशी एनआयए टीम करत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा अमरावतीचा युवक पाकिस्तान मधील संघटनेच्या संपर्कात असल्याचं कळत आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा अमरावती शहरात मध्यरात्री दाखल झाली आणि अमरावती शहरातील छायानगर परिसरातून एका युवकाला ताब्यात घेतलंय। गेल्या अनेक वर्षांपासून या युवकाचे फोन ट्रॅप सुद्धा पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत। या छायानगर असलेल्या युवकाचा पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मदच्या संघटनेसोबत संपर्क असल्याचं सुद्धा या राष्ट्रीय तपास यंत्रणेला शंका आहेत आणि अमरावती शहरासह राष्ट्रीय यंत्रणेने तब्बल 17 राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे। यासोबतच आता तपास कामात जोडलेले आहेत। राजापेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी दाखल झालेले आहेत। मध्यरात्री छायानगर परिसरात त्यांनी एका युवकाला ताब्यात घेतलंय। त्या युवकाच्या संशय असल्याने त्याला ताब्यात घेऊन आज राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि कसून गुप्त पद्धतीने त्याची चौकशी केली जात आहे आणि प्रसार माध्यमांचा सुद्धा या चौकशी बाहेर करण्यात आलेल्या आहेत। गुप्त पद्धतीने संपूर्ण यंत्रणा तपास करीत आहेत। आता या छायानगर परिसरातून ताब्यात घेतलेल्या युवकांकडून कोणती माहिती समोर येत आहेत आणि खळबळजनक घटना समोर येत आहेत का? जैश ए मोहम्मद संघटनेशी जे अतिरेकी आतंकवादी संघटनेसोबत त्याचा संबंध आहेत का? हे सुद्धा अनेक माहिती आता समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामन रोहित खळे सोबत अजय शृंगारे, 5 सिटी न्यूज, अमरावती।